मुद्रांक विभागात लाचखोरीचा प्रकार समोर आलाय। लाचखोर अधिकाऱ्याचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। चक्क महापुरुषांच्या फोटो खालीच पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? दादांचा प्रशासनावर वचक नाही का? दुय्यम निबंधक कार्यालयात हनुमंत चव्हाणांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यातील दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांचा एक महिलेकडून पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीने दाखवला होता। या बातमीची दखल नोंदणी विभागाच्या जिल्हा निबंधक संतोष हेंगणे यांनी घेतली। हनुमंत चव्हाण यांच्यावर चौकशी समिती नेमली आहे। 2 दिवसात चौकशी करून खुलासा करण्याचा आदेश देण्यात आला। याच विषयी सामाजिक कार्यकर्ते रोहन सुरवसे पाटील यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहिलं। हवेली क्रमांक 9चे सहदुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांचा एका महिलेकडून पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ काल सोशल माध्यमावर व्हायरल झाला होता। धनकवडी इथं असलेलं चव्हाण यांचं दुय्यम निबंधक कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये एका महिलेकडून चव्हाण हे पैसे स्वीकारतानाचा हा सगळा व्हिडिओ होता। खरं तर याच विषयी आपल्या समेत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रोहन सुरवसे पाटील आहेत। रोहनजी, खरं तर अत्यंत भ्रष्टाचाराचा हा सगळा व्हिडिओ आहे। एका महिलेकडून एक अधिकारी पैसे स्वीकारतो, काय हा चाललंय आपल्या सगळ्या पुण्यामध्ये? मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काल त्यांचे वरिष्ठ अधिकारी नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे, त्यांचे जेडीआर म्हणजे सहदुय्यम निबंधकचे वरिष्ठ जेडीआर, मी ते संतोष शिंगाणे म्हणून आहेत, त्यांना सुद्धा भेटलो। नोंदणी महानिरीक्षक यांनी काल आदेश दिलेले आहेत। तात्काळ या व्हिडिओची दखल घेतली आणि त्यांनी सांगितलेलं आहे 2 दिवसामध्ये हा काय जो प्रकार घडलेला आहे याचा अहवाल माझ्याकडे द्या आणि मी योग्य ती कारवाई करतो। परंतु ह्या खात्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या लोकांना पाठीशी घालतात असं मला वाटतं। जर घालत नसतील तर 2 दिवसामध्ये यांना बडतर्फ करावं। आणि ह्या विभागाचे उपसचिव बजाज साहेब यांनी सुद्धा ह्या हनुमंत चव्हाण हवेली क्रमांक 9ची यांची सस्पेन्शनची ऑर्डर हिरालाल सोनवणे यांनी मंत्रालयात पाठवले आहे, ते सुद्धा दाबून ठेवलेले आहे। आणि त्याचप्रमाणे संपूर्ण पुण्यामध्ये 1 ते 27 मध्ये हे प्रकार सुरू आहेत। त्याच्यामुळे ह्या सर्व कार्यालयाची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी। सगळे भ्रष्टाचार सुरू आहेत ते बाहेर काढावे, त्याचबरोबर हनुमंत चव्हाण यांचं निलंबन करावं अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे।